निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे. निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बनियान दाखवली. फक्त भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं 7 वेळा मतदान कसं केलं निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते. निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष, आघाड्या, इंडिया आघाडी, महाराष्ट्र विकास आघाडी, कार्यकर्ते हे जिद्दीनं उतरलेले आहेत. प्रचंड पैशाचं वाटप सर्वत्र सुरू आहे. निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बनियान दाखवली. फक्त बरं का, त्या चड्डी बनियानचा लिलाव करून किती पैसे मिळणार मला माहित नाही. मी सांगतो तुम्हाला. अखिलेश यादव यांनी काल एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल, उत्तर प्रदेशमधलं. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं 7 वेळा मतदान कसं केलं निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते. पण या सगळ्याला सामना देत आम्ही जिद्दीनं रस्त्यावर उतरलोय. मतदानासाठी लोक उतरतात. आताचा जो प्रकार, मी ज्या मतदान केंद्रावर गेलो त्यात चुकीचं काय? निवडणूक आयोगाच्या मॅन्युअल मध्ये अशी कोणती गाईडलाईन नाही की मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादं समांतर काही मतपत्रिका पूर्वी असायच्या टेबलावरती. ही मतपत्रिका असते, हे आपलं नाव असतं उमेदवाराचं. आता ईव्हीएम आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर. आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडले काही लोक, कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे, हे पोलिसांवर, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले. पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही. किंबहुना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली. त्याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होत आहे. पण 4 जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव, तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे.